विकास आघाडीची बैठक या ठिकाणी झाली। त्याच्यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि आज आमचे मित्रपक्षाचे सुद्धा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचा निर्णय झाला वाशिम जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी करण्याचा निर्णय या ठिकाणी नगर परिषदा आम्ही तिन्ही चारी पक्ष मिळून या ठिकाणी लढवणार आहोत। मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी तिकीटचं वाटपसुद्धा आमचं या ठिकाणी झालेलं आहे आणि याच्या पुढच्या तिघांनी चौघांनी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि जे काही पक्ष आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी मुकाबला करण्याचा निर्णय आमचा महाविकास आघाडीचा या ठिकाणी झालेला आहे। अशा प्रकारची आज या ठिकाणी बैठक होऊन आमच्या जागा वाटप या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात झालेला आहे, काही थोड्या प्रमाणात राहिलेला आहे। त्याच्यामुळे अजून आकडा काही सांगता येणार नाही, परंतु आम्ही एका मतानं एका दिलानं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी भानगडी करायच्या नाही, परंतु महाविकास आघाडी या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे या ठिकाणी लढणार आहे। सर, वंचितला तुम्ही ऑफर दिली होती, नेमकं काय झालं? नाही, वंचितला सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलावलं होतं, परंतु वंचितचे लोक अजूनसुद्धा त्या ठिकाणी आहेत। त्यांचा संपर्क झाला, त्यांच्याशी बोलणंसुद्धा झालं आणि जे चंद्रशेखर आझादची पार्टी आहेत ते लोकसुद्धा आमच्याजवळ आलेले आहेत। त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी लढण्यास तयार आहोत। ते जर येतील तर त्यांच्या तिकीटचा सुद्धा आम्ही विचार करू आणि त्यांनासुद्धा काही वाटा आम्ही त्या ठिकाणी देऊ। चर्चा आज झालेली आहे। कारंजापासून तर वाशिम असेल, मंगरुळपीर असेल, सगळ्या गोष्टींवर आज चर्चा झालेली आहे आणि स्थानिक शहराध्यक्ष जे असतील त्यांना विश्वासात घेऊन, विचारात घेऊन तिथली परिस्थितीनुसार वाटाघाटी झालेली आहे। म्हणजे कोणतं अध्यक्षपद कुठलं कोणत्या पक्षासाठी दिलं तुम्ही? घटक 2 दिवस तुम्हाला कळूनच जातं सगळं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।